मंडळी नमस्कार, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीमध्ये सर्वांचं स्वागत करतोय. मंडळी, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनुषंगानं सांगोला तालुक्यातील विविध गटामध्ये खरं तर आपले दौरे सुरू आहेत आणि यामध्ये प्रामुख्यानं ग्रामीण भागातील जे काही लोक आहेत, नागरिक आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण काही गोष्टी जाणून घेतोय आणि याच्या माध्यमातून या ठिकाणचा जो उमेदवार असणार आहे तो तगडा कोणता आहे, त्याचबरोबर हे उमेदवार कशा पद्धतीचे आहेत, येणाऱ्या काळात हे सभागृहामध्ये प्रश्न कसे मांडतील आणि याचबरोबर जी काही राजकीय घडामोडीमध्ये जी काही खलबत घडली त्याच्यामध्ये युती असतील, आघाड्या असतील, या सर्व गोष्टी खरं तर आपण येत्या काही दिवसामध्ये बघितलेल्या आहेत आणि याच अनुषंगाने ग्राउंड रिपोर्ट खरं तर जनतेसमोर दाखवण्याचं काम या ठिकाणी लोकसंवाद मराठीच्या माध्यमातून सुरू आहे. आणि याच अनुषंगाने आज आपण जवळा जिल्हा परिषद गटातील मिडशिंगी या गावामध्ये आहे आणि या ठिकाणी काही जी मंडळी आहे हे खरं तर या ठिकाणी आहे आणि यांच्या माध्यमातून आपण काही गोष्टी जाणून घेणार आहे की या भागामध्ये वारं कोणाचं आहे, चर्चा कोणाच्या नावाची सुरू आहे, या सर्व गोष्टी आपण त्यांच्याच माध्यमातून जाणून घेणार आहे. नाव काय तुमचं? माझं नाव प्रकाश शिवाजी वाघमोडे. वाघमोडे. राहिला हा. कुठं? राहायला मेडिशिंगी गावातच आहे का? गावातच आहे. बर बर बर. काय जिल्हा परिषद पंचायत समिती लागली आहे, काय नियोजन काय? जिल्हा परिषद पंचायत समिती लागली आहे पण आता सध्या वार अतुल पवारचं म्हणते ती. तिथं हा बर. हा पण आता आबान बाबासाहेब एक झाल्यामुळं काय सांगू शकत नाही तसं. सांगू शकत नाही. हा बर. आणि शहाजी बापूचा उमेदवार पण इथं आहे, माहितीये का ती? शहाजी बापूचा उमेदवार आहे हा. पण अजून त्यांचं काय कुठं कशात काय ताळमेळच नाही. ताळमेळ नाही. नाही बर. मग चर्चा बिरच्या काय गाव भेट दौरे इकडे काय गाव भेट नाही, दौरे नाही, काय नाही, नाही? कुठं काय बरं, सुद्धा बरं. नाही. मग आता दीपक आबांचा आणि बाबासाहेबांचा तो वर्ग मानणारा किती आहे गावात? भरपूर वर्ग आहे दोघांचा पण? दोघांचा पण. बर बर. गावाची लोकसंख्या तुम्हाला माहिती आहे किती आहे? 6,000च्या आसपास आहे. लोकसंख्या मोठं गाव आहे मग. गाव मोठं आहे. ग्रामपंचायतची बॉडी कितीची आहे? 13. बर 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 बर. मग आता अतुल पवार सांगितलं तुम्ही नाव, पुन्हा दीपक आबांचे चिरंजीव यश पाटील उभा राहिलेत आणि जगदीश पाटील, हे 3 लोक उभा राहिले ते. मग ह्याच्यात कसं काय काटे की टक्कर कोणाची होईल वाटते? आता आबांचा मुलगा हा. आणि अतुल पवार ह्यांच्यात काटेकी टक्कर होईल. अतुल पवार. हम्म. पण आता खरं तर बघितलं तर आज आम्ही दिवसभर फिरत असताना अतुल पवारांची काही विकास कामं जी आहेत ती गंडवा गंडवीची अशी चर्चा सुरू आहे किंवा आम्ही बघून पण आलो त्या गोष्टी. काय नाही 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 चालू आहेत आहे? बर बर बर. त्यांची विकास कामं चालू आहे. चालू आहे ते. चालू आहे बर. पण आमचं शेतकरी कामगार पक्ष हा आणि शेतकरी बाबासाहेबांनी दिलेला पाठिंबा आबांना, हा. त्यामुळं फार मोठा बदल होणार आहे. म्हणजे आबांचं आणि बाबासाहेबांचं मेलोमिलन झाल्यामुळे हा म्हणजे परिवर्तन होऊ शकतंय. परिवर्तन होऊ शकतं. मग ह्याचा फटका अतुल पवारांनाच बसणार. हा पण अतुल पवारांनी विधानसभेच्या वेळेस बाबासाहेबांनी शब्द घेतला होता की मी तुम्हाला त्या ठिकाणी मदत करतोय, तुम्ही मला खरं जिल्हा परिषदला करा. परंतु बघितलं तर एकतपूर गटामध्ये ते पाठिंब्याच्या वेळेस निवडून आले होते, आता जवळा गटात उभा राहिलेत. खरं तर लोकांची अनेक प्रकारची फसवणूक केल्याचं खरं तर चित्र समोर यायला लागले की त्यांनी डांबरवले तर तिथं डीपी बसवला तर त्या डीपीला तारा नाही द्या, पुन्हा पेट्या बसवल्या त्या तर फिजा नाही द्या, अशा पद्धतीची भयानक परिस्थिती समोर यायला लागली. ही परिस्थिती बरोबर आहे. हा कामं फक्त ही रस्त्याची रोडची कामं जिथं कुठं रस्ता अडवला नाही हा. तिथं फक्त कामं चालू, मुरमीकरण चालू आहे. पण मुरमीकरण पण सांगताना लोक म्हणायला लागलेत की 4 टिप्पर टाकतात आणि ट्रॅक्टरनं नुसतं फळी मारतात. हा हा तसंच चालू आहे. मग तुमच्या गावात काय झाली त्या काम? कामं झाली, थोडीफार झाली. बर. भरपूर अशी काय कामं लय मग झाली यांच्या नाही. माध्यमातून तर झाली ते का? दीपक आबा असतील, बाबासाहेब असतील, नाही अजून आमच्या पदर ती पोहोचलीच नाही. म्हणजे ती नसू दे की, पण हा. पाठीमागच्या काळात काय पाठीमागच्या काळात ही आबांचं बाबासाहेबांचं ही काम आहे. आहे? हा. कारण बाबासाहेब शेकाप आणि दीपक आबांचं खरं तर जुन्या पासूनचे संबंध आहे त्यांचे. हा, फक्त पहिलं काय राजकारणात घडामोडी होत असतात, एकमेक दूर जात असतात, परत फिरून आता ते एकत्र आलेले. फिरून एकत्र आले. त्यामुळे कसं आहे, बाबासाहेबांचा शब्द ही शेतकरी कामगार पक्षाची जी आमचे युवा नेते ही आहेत गावातले असतील मंडळी, हा. गावातली. हा त्यामुळे हा हा हा. त्यामुळं आम्हाला ती शब्द काय डावलता येत नाही. मग ह्या वेळेला ताकद लावणार आहे म्हणायचं मग. ताकद लावणार बर. मग आता ही ताकद कोणावर लावायची? पण यशराज. यश पाटलावर लावायची. हो. तुमचं नाव काय? सुनील इंगोले. सुनील इंगोले. काय वातावरण काय म्हणते जिल्हा परिषद पंचायत समितीत? जिल्हा परिषदला साळुंके पाटला फारड जड दिसतंय. जड आहे. बर 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 बर. सध्या बाबासाहेब आणि आबांची युती झाल्यामुळं हा 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 हा. इथं विरोधकाचं काही चालणार नाही. पण असे युतीचं काय नाराजी आहे का कोणाला? आबाच्या गटाची किंवा बाबासाहेबांच्या गटाची काय आहे का अशी लोकांची काय नाराजी? आहे ती नाराज आहेत ना, मग कुठं सडका टाकून घे, कुठं पोल घे. ती ना दीपक आबांची आणि डॉक्टर बाबासाहेब म्हणजे आमदार यांची युती झाल्यामुळं काय जी लोक आहेत ती नाराज बिराज कोण आहेत गावात? काय गावात तर काय दिसत नाही नाराज. नाहीत ना? नाही. बर.
मग आता ही दुसरे जे काय उमेदवार आहेत त्यांचे प्रतिस्पर्धी होय. मग ती जगदीश पाटील आणि अतुल पवार नाव चर्चेत आहे. काय वाटतंय मग? काय त्यांचं कसं आहे कामं चालू आहे ती किरकोळ, पण ती काय टिकाऊ कामं नाही. टिकाव नाही ते टिकाऊ का हो? कारण आता मागचे रिपोर्ट बघितला आम्ही, हम्म. तिथं जिथं पोल रवले तर हा. आज 15 वर्ष झालं तिथं तारच देत नाही बोर्ड. देत नाही. हा हा. त्यांचं पोल आणि डीपी तसंच उभा आहे. त्याला कनेक्शनच नाही. कनेक्शन मिळत नाही. मग नळ लावलाय पण पाणी नाही. पाणी नाही, ही अशी परिस्थिती होणार आहे. आणि ती व्यापारी दृष्टिकोन आहे त्यांचा. व्यापारी हा, ह्या गटात यायचं, हे करायचं, पैसे घ्यायचं, अर्ज काढायचं, पुन्हा तिकडल्या गटात जायचं, जिथं म्हणजे त्यांना वाटतंय. आज आता ओपनची सीट आता आमच्या गटात पडली म्हणून इकडं आपलं रान जरा पोखरायला जरा जागा जरा बरे म्हणून हिने इथं लोक पोखरू देतील काय? पोखरू देत नाहीत. देत नाहीत ना. नाही देत नाही. मग इथं काय धुळपेक वगैरे झाले का? चर्चा चालू आहे कामाच्या नावावर नुसते धुळपेक करायला लागलेत म्हणून इकडे. काय नाही, नुसतं इथं चालू आहे. जिथं म्हणजे काही एक 5% कामं त्यांनी केलीत. 5%. मग ते उद्घाटन रोज कशाची करायला लागले ते? ती कुठं ना असं मग आता थोडीफार त्यांची हे आहे ती काय थोडीफार हे हा, काय नुसतं ती- आपलं उद्घाटन नाही, ती काही ठिकाणी बरी कामं केली ती, काही म्हणजे निकृष्ट ठिकाणी. विषय कसा आहे, हा. काय त्यांची जी कार्यकर्ते आहेत नाही, कार्यकर्ते राजकारण म्हणलं कार्यकर्ते राहणार आहे हा, ते. पण त्यामुळं- धुळपेक किंवा अशा पद्धतीचे भूल थापा मारायचं राजकारण सुरू आहे असं आणि कळतंय. हे कसं आहे माहिती आहे, धनगर समाज जास्त करून मेडसिंगेत मोठा समाज आहे. धनगर समाज. हा. बर. आणि तो बाबासाहेबाला म्हणतो का आबांना मारतो का कोणा? बाबासाहेबांना. बाबासाहेब देशमुखांना म्हणतो. हा. मग आता ही लोक तर बोर्लेवाडी, दाहिगोडी वस्ती, इकडे सातपती वस्ती, लवटे वस्ती, लवटी वस्ती कुठे आली ती? मग ही सगळी धनगर समाज सगळा मोठा आहे. म्हणजे मोठा समाज आहे. सगळा बरं. बाबासाहेब त्यामुळं देशमुखांच्या पाठीशी. बाबासाहेब बाबासाहेब देशमुख जे सांगतील हा. त्यांच्याकडे आम्ही जाणार सगळे. पण आता दुसरी खरं तर चर्चा अशी आहे की बाबासाहेब देशमुखांनी जी काय विधानसभेच्या वेळी खलबत झाली अतुल पवारांसोबत पाठिंबा त्यांनी दिला, मग मी तुम्हाला मदत करतो. मग आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे धनगर समाज ह्या वेळेला जर बाबासाहेबांनी जर युती केली असली तरी लोक त्यावेळेचं आठवण वगैरे मत करतील काय असं वाटतंय का तुम्हाला? बाबासाहेब सांगतील ते. स्वतः बाबासाहेबांना दीपक आबा स्वतः दोघं मिळूनच दौरे करायला लागलेत ना. बर. त्यामुळे प्रश्नच येत नाही. पुढे कार्यकर्त्यांनी बोलायचं काय. म्हणजे काय तर असं होऊ शकतं का दगाफटका? कारण हा. युती असून सुद्धा दगाफटका करण्याची शक्यता वाटते. मग अशा लोकांना काहीतरी वेगळ्या काहीतरी भूल थापा मारायच्या, मत मिळवायची असं काय काय? मग आता मत मिळवण्यासाठी ती काय बी करणार, बर. लोक हा. बळी पडतील का ह्याला? बळी पडणार नाही, नाही. का बरं बळी पडणार नाही? बाबासाहेब देशमुख मुळे लोक बळी पडणार नाही ते. पडणार नाही ते. नाही ते बळी पडणार. 50 वर्षाचं राजकारण आहे ती. किती वर्षाचं? 50 वर्षाचं राजकारण आहे बर. आमदार साहेबांचं. त्यामुळे बाबासाहेबांना डावलून दुसरीकडे जाऊ शकत नाही. बाबासाहेब जे सांगतील ते मान्य करणार आम्ही. करणार. हा. पण आता दुसरी चर्चा सुरू आहे की विकासाच्या नावावर लोकांना फसवायचं. आता ते रस्ते वगैरे केले अतुल पवारनी, नाही असे नाहीये. केले ते. हा, केले ते. हा. पण ते सगळ्या ठिकाणी केले तर असं नाहीये. हम्म. मुर्मीकरण केलेलं आहे त्यांनी. पण आता बघितलं तर मागच्या वेळेला शहाजी बापू 19 ला आमदार होते ना, आता बाबासाहेब झाले ते. मग शहाजी बापूंचा काय विकास झाला आहे? शहाजी बापूचा सध्या तरी काही नाही झालेलं, म्हणजे सध्या त्यांच्या काळात काय नाही झालेलं. 5,500 कोटी निधी आणला म्हणते ती. आणला म्हणते ती, मग ती आणलं गावात तर कुठं याला दिलाय? कुठं- हा, गावात नाही. गावात पोचला नाही का? नाही. मग कुठे गेला निधी? काय कुठे गेला तर त्यांनाच माहिती. कागदावरच आहे निधी. कुठे आहे ती? कागदावरच आहे निधी. इथं गावात कुठलं बाबा ठिकाणी एखादं बाबा मंदिर बांधलंय, हा. एखादं सभा मंडप आहे ते नावाचं, नाही, काहीच नाही का? हा, कुठं दाखवून द्या ना. बर. हा, कुठं नाहीच. मग शहाजी बापू सांगतो मी एवढा निधी आणला, एवढी कामं केली, असं केलं तसं केलं. काय पुढऱ्यांच्या त्याच्या कार्यकर्ते खिशात टाकला असेल मग. मग आता त्याचाच कार्यकर्ता आहे तो भरायला. हा, बरं आहे. मग त्याचे कार्यकर्ते नाही, आम्ही आवाजच करतो. नाही, आता त्यांचा कार्यकर्ता उभा केलाय जगदीश पाटील. हा, जगदीश पाटील आहे, पण त्यांनी दाखवून देऊ द्या. काय दाखवून देऊ द्या? इथं बाबा विकासाचं आम्ही इथे एक मंदिर बांधलंय, एखादं बाबा ही काय हा. मोठं एखादं विकासाचं काम केलंय, पाणी पुरवठ्याचं एखादं काम केलंय, काहीच केलं नाही आता. कुठे केलं? पाटलाचं काय चालणार नाहीये. कोणाचं? पहिली जगदीश पाटीलचं काय चालणार नाहीये. हे दीपक आबाचं मुलाचं चालणार पण आता. गुडघ्याला बाशिंग बांधून बसले की जगदीश पाटील. बसणार ना, प्रत्येक जण शेवटी उमेदवार आहेत ते बसणारच ना. बर. तसे बसणारच ना. मग गबाळ गोंधळाला लावताय म्हणायचं. पण बाबासाहेब मोठी मत मोठी आहे त्यांची. हा, दोघांची बरं. दोघांची मोठी आहे. दोघांची आहेत. अहो, कसलं विकास आहे? हा, काही कुठं बाबासाहेब पाच देशमुख हजार मग जे सांगतील विकास आहे. त्याच्या आणि आबा दीपक आबांचा मुलगा हा. हे जर एकत्र आलेत ना, हा. तर मग जास्त मतदान यांना पडेल. मग आता कारण बाबासाहेब आमदार आहेत, सत्तेत असल्यामुळे सुद्धा विकास होऊ शकतो असं वाटतंय तुम्हाला? हा, होईल ना. आता इथून पुढे विकास होणार की. पण लोक बघितले तर खरं तर चर्चा करायला लागल्यात की ही उमेदवार असा आहे तसा आहे.
त्यामुळे आम्ही अशा पद्धतीने करू तशा पद्धतीने करू ही चर्चा खरं तर गावात मग गावात बसलो अशा काय चर्चा व्हायला लागल्या का? नाही आमच्या तरी गावात काय होत नाही चर्चा. बर वनवे मग कोण जाईल ना गावात गावात पण बाबासाहेब देशमुख जो सांगेल ते मग दीपक आबांचा पण गट मोठा आहे म्हणताय ना हा मोठा आहे ना त्यांचा पण मोठा आबांचा मोठा आहे. आबांचा पण हो आबांचा आबांचा एक मोठा गट आहे हा 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 आणि दोन्ही मिळून चांगलं मतदान होईल हा. असे पण डीपीची चर्चा आहे की अतुल पवारांनी तर काय डीपी बसवली काय डीपी तारा टाकलेले आणून टाकलेत बसवणार होते पण पोल- काही सगळ्या ठिकाणी तुम्ही बसवले पुढे या, नाही. इथं पुढे या तुम्ही पोल- अजून पोल आणून टाकलेत पण ते आता रवतीरी कधी आणि त्याला कनेक्शन कधी मिळते गॅरंटी नाही आ मरल्या वर्षी बी देते ती काय कोणाला आता आणून टाकल्यात खरं म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर कशी काय आली ती आताच झालंय त्यांचं हो. त्याला- 8 वर्ष खरं तर निवडणुका झाल्या नाही त्या आणि हे आता झालेत म्हणजे कुठे गेली आतापर्यंत आता पण तिकडे ते मितुड्यात मितुड्यात आणि आता गाव कसं काय मेडिसिन आता मेडिसिन म्हणजे हे बरं, गट गट वारा आले. नाही नाही का मताची जुळणी लावायसाठी चाललंय सगळं मतच मिळणार त्यांना हा? विकास काय- केलाय म्हणल्यावर मतच मिळणार त्याला विकास केल्यामुळे मत मत मिळणार मिळणार पण लोकांची लय नाराज हो नाराज नाही हो हा त्याच्या पाठीमागे माणसं बी तशी जायची नाही पण काय झालंय वातावरण सगळं दूषित केलंय डीपे तर त्याला कनेक्शन नाही कनेक्शन हा हा पण कधी आहे? आता त्यांना केलं म्हटल्यावर ते निवडून आले देणार का आधी अहो निवडून पण मग लोकांना सांगतात की मी डीपी दिला हे दिलं ते दिलं मग असं कशासाठी ह्याच्या अगोदरच्या कालावधीत त्यांनी जी त्याने पोल काय आणि केलं DP माहित आहे हा. का सगळं त्यांचं त्यांनाच माहित आहे सगळं मग मला सांगा आता कारण काही लोकांचे फोन यायला लागलेत हा. की आम्ही काय गोष्टी खरं फिरत असताना चर्चा तर्क वितर्क सुरू आहे हा. ती पाठिंबाच्या वेळेस कुठल्या गटात उभा होते एकतपूर गटात होते हा. मग आता उभा राहिले जवळा गटात हा. मग एकतपूर गटातल्या अजून लाईटीला कनेक्शन मिळालं नाही 9 वर्ष झाले हा. मग तुमच्याला कधी मिळणार आता मिळणार का 9 वर्षाला मिळणार लगेच मिळणार कधी आहे लगेच? लगेच. मग आता जोडलं का बरं नाही आज जोडेल की कधी आहे? जोडणार की त्याला कधी? माहित आहे अजून 10-12 दिवस अजून इलेक्शनला मग आता जोडतील वाटते का जोडणार की किती डीपी बसवलेत गावात काय मला बी माहित नाही अजून मी कामाला गेलतो आता नाही तुम्ही म्हणता म्हणलं काम चालू आहे त्यांचं काम चालू आहे चांगला आहे माणूस बी बर 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 हा हा मग ते माणसाला तेवढं देवावं तेवढं निवडून हे बाकीचं चोर आहे हो हे सगळं बर बर मग ती चोर नाही का हे चोर नाही ते कसं म्हणताय 9 वर्ष झालं ते तर लाईटच दिली नाही लाईट दिली नाही तर ते वरणारे शिव कशी द्यायची मग तुमच्यात नाही ना नदी गेली ह्या नदीची वाळू सुद्धा चोरली अशी चर्चा चालू आहे लोकांनी मग होय. चोरते ते आ? नेलेच वाळून लिहिलं का त्यानं होय किती लिहिले अरे की जवळजवळ 1000 फूट असं त्याने वाळू उचलले मग इथं कामं केलेल्या फसवाफसवी केली आहे, सगळ्या भानगडी केलेली अहो फसवापशी जायची ही वाळू उचलली आमच्या गावाचीच बर 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 मुरुम उचललाय त्याला काय रॉयल्टी भरली काय त्यांनी भरली नाही का हा आणि आता एकत्र प्रकट आता आमची माणसं आहेत हा, हा, हा. तिथे हिंगोलीच आहे मी बी हा. हिंगोल्याच आहे बर 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 तिथं जी पोल उभा केले तर आता 10 वर्ष झालं बर बर नुसतं बर पोल उभा आहे त्याला बर. कनेक्शन काय देत नाही बर मामा म्हणते ती देतील आता मग आता देणार की? मग हे आता ही असंच वाट बघणार आहे बर बर हा. कसं बघते बा- वाट वाट कसं कसं बघते आहे? म्हणते ती? परिस्थिती आहे तशी. परिस्थिती नाही एकत्र- आपण माणसासाठी एकत्र गटात त्यांनी का दिलं? नाही नाही ऐका की चांगला दिसेल त्याला चांगल्या वोट दिशेने- करायचं नाही 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 काम केलंय ऐका की काम केलंय तिथं हा. पण तिथं कनेक्शन 9 वर्ष दिलं नाही मग तुमच्यात आता कशावर देतील तुमची काय चर्चा झाली आहे त्यांच्या संग अहो ती करणारच आहे काम नाही नाही, काम केले की आता डाम काम बसवले केलं तर- नाही नाही पोल बसवले की तुम्ही म्हणताय बरोबर आहे डाम उभा केले तिथं डीपी बसवला त्याला कनेक्शन कधी देणार अहो कनेक्शन देणारच आहे ते ती काय पाठीमागच्या 9 वर्षापासून त्याला कनेक्शन दिलं नाही तिथं एकतपुरात मग अशी फसवणूक होऊ शकते त्याला काय काय परवाना आहे का आता- परवानाच मिळत नाही ना त्यांना कामाला. कारण परवाना नाही परवाना कसा मिळत नसतो बरं. अहो, एवढं मिळालं मग- नाही. मग एकत्र गटातलं कसं आणि राहिलं कसं रे डाम आणून टाकले त्यानं अहो, अहो, डाम टाकले ते. मुरमाची खेप आणून होत नाही डाम आणून टाकले अहो पण पडले पैसे की- मामा इथं काय झालंय पैसे खरं तर त्यांनी लय कामं केली मला काय तिथं माहित आहे मला? बंधाऱ्याची केली ती वाळू चोरी झाली अशा बऱ्याच जण तीच वाळू- पैसे तुमच्यावर खर्च ही करतात ही गावातलं चोर म्हणते ते ती आणि वाळू चोर केले ते नाही मग तुमच्या तीच वाळ समोर राहिली कधी नेलं नाही त्या टिपर भरून आपण आम्ही माळाला राहायला आहे. मग तुम्हाला कसं काय एवढं माहिती पडलं मग मला माहित आहे मामा माणूस चांगला आहे त्याला निवडून बरं. द्यावा देव हा. लोक माग नाही बाबासाहेबांची आमची गट्टी झाली म्हणते ती का बाबासाहेब ही चुचव्या बोड्याचा आहे बर 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 म्हणजे यावेळी वारं मग आता कोणाच दिसतंय इथं? आता ही दीपक आपण बाबासाहेब पवार बर बर अतुल पवार मग फाईट त्यांची लागणार आहे बर हा हा मग तुमचं काय वाटतंय तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीवर आम्हाला काय हे साळुंके पाटील बहुमताने येतील ही अपेक्षा आहे मंडळी आपल्यासोबत हे मेडसिंग गावातील सर्व नागरिक होते आणि त्यांनी खरं तर सांगितले की या ठिकाणी सुद्धा जी एकतपूर गटामध्ये जी काही गोष्ट पाठिंबाच्या 9 वर्षात झाली हीच खरं तर भूलथापेचं राजकारण हो, सरपंच. या मेडसिंगी गावामध्ये सुरू आहे आणि येथील लोकांना भूलथापा मारून या ठिकाणी राजकारण पेटवण्याचं काम आणि लोकांची मतं मिळवण्याचा खरं तर हा अतुल पवार यांनी मांडलेला एक अजेंडा आहे बाजार आहे आणि अशा बाजारू माणसाला लोक मतं देणार का हे देखील पाहणं अगदी औत्सुक्याचं ठरणार आहे धन्यवाद